तर नुकतेच अजित पवार गटाच्या सगळ्या या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जात या ठिकाणी दर्शन घेतलंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। मात्र त्याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदारांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं कंबर कसली आहे। बाप्पाचं दर्शन घेऊन अजित पवार गटानं एका अर्थानं प्रचाराचा नारळच फोडलाय। सध्या मी बाप्पाच्या दरबारात आहोत, येत्या काळात जनतेच्या दरबारात जायचं आहे असं सूचक विधान सुद्धा अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे अजित पवार गट सिद्धिविनायक चरणी लीन झालेला पाहायला मिळाला। तर बाप्पा आशीर्वाद देईल, जनता सुद्धा आशीर्वाद देईल असा विश्वास यावेळेला अजित पवारांनी व्यक्त केला। त्यावेळेला अजित पवार आणि अर्थातच सगळे प्रमुख नेते हे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते। विधान परिषद निवडणुकीसाठी आपले 2 उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत। मात्र येत्या काळात घोडेबाजार होण्याची सुद्धा प्रचंड भीती वर्तवली जाती आहे। तर अजित पवारांच्या देवदर्शनावरनं रोहित पवारांनी महायुतीवर टीका केली आहे। जे मोदींनी अयोध्येत केलं तेच अजित पवार इथे करतायत असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या देवदर्शनावरनं निशाणा साधला। आजचा दिवस मंगळवारचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आजच्या दिवशी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं। त्या प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो, सर्वांनी दर्शन घेतलं। आज आमचा हाऊस चालू आहे। आता अधिवेशनाच्या आज कालचा दिवस तर काही काम झालं नाही, त्याच्यामुळे आजचं सगळी कामं उरकायची, त्याकरता तिथं चाललेलं आहे। आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो। कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं। आज आम्ही मुंबईत असल्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले, लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे। पहली बार वहाँ पे वो गए होंगे, उनको सिद्धिविनायक की शुरुआत कैसे हुई थी, वहाँ पे जो मंदिर है उसके लिए फंड किसने दिया था और जो आस्था है वो किसकी है वो तो दादा को मालूम होगा। लेकिन सबसे इम्पोर्टेंट क्या है, अगर आप मंदिर में जाते हो, भगवान के आगे जाके नतमस्तक होते हो तो किसी को दिखाने की जरूरत नहीं होती, क्योंकि वो व्यक्तिगत विषय होता है। कि आप अगर उस विषय का अगर शो करोगे, जैसे कि अयोध्या में हुआ था, वहाँ पे शो किया गया जो कॉमन मैन को अच्छा नहीं लगा, वैसे अगर आप इस चीज़ का अगर शो कर रहे हो तो वो अच्छी चीज़ नहीं। लेकिन दर्शन के लिए कोई भी जा सकता है।